अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 पर्यंत रामाचं दर्शन घेता येणार। अयोध्येतील शरयू घाट 1 लाख दिव्यांनी उजळला। देशभरात दीपोत्सव, रामज्योती लावून घराघरात दिवाळी। ठाकरे गटाचा आज नाशकात राज्यव्यापी शिबिर, तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंची सभा। जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायकर यांची आज ईडी चौकशी। सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा चौथा दिवस, चर्चेसाठी दारं खुली असल्याचा जरांगेंचा पुनरुच्चार। मराठा समाजाचं राज्य मागासवर्ग आयोगाकडून आजपासून सर्वेक्षण। 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महापालिका आणि 7 कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये सर्वेक्षण होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी। शरद पवार गटाच्या जयंत पाटील तर अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांची उलट तपासणी। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 10वा दिवस। दुपारी 12:30 वाजता राहुल गांधींची पत्रकार परिषद। श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सर्वेक्षण अनुमती देण्याच्या निर्णयाला आव्हान, सुप्रीम कोर्टात आव्हान। केंद्र सरकार 1 कोटी घरांवर रूफटॉप सोलर संयंत्र बसवणार। पंतप्रधान सूर्योदय योजनेची मोदींकडून घोषणा। दिल्ली एनसीआर मध्ये पुन्हा भूकंपाचे तीव्र झटके। चीनच्या शिनजियांग प्रांतात भूकंपाचं केंद्र। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा कहर सुरू। ट्रेन आणि विमान उड्डाणांवर परिणाम। महाराष्ट्रातही थंडीचा कडाका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।